पाडव्या दिवशी अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे। नातेवाईकातल्या मुलीसोबत प्रेम जडलं। त्यांच्या प्रेम विवाहाला दोन्ही कुटुंबाची सहमती मिळाली। साखरपुडा होणार असल्यानं नवरदेव आनंदी होता। आपल्या हातावर मेहंदी देखील लावली होती, परंतु नवरदेवाचा मृत्यू त्यानंतर झाला। नक्की काय झालेलं आहे पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। साखरपुडा कार्यक्रमाच्या आधीच नवरदेवावर काळाने घाला घातला। हिटरच्या पाण्याची टाकी अंगावर पडल्याने 65% भाजलेल्या नवरदेवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही दुर्दैवी घटना आहे। बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। महेश सिंह ठाकूर असं मयत तरुणाचं नाव आहे। मयत महेश ठाकूर हा अर्धापूर तालुक्यातील मेंढला येथील रहिवासी आहे। हैदराबाद येथे तो काम करत होता। नातेवाईकातील मुलीसोबत त्याचे सूत जुळले। दोघांनी विवाह करायचं ठरवलं। दोघंजण नात्यातील असल्याने दोघांच्या कुटुंबियांनी विवाहाला सहमती दर्शवली। त्यानंतर त्यांचा साखरपुडा होणार होता, पण नियतीला काही औरच मान्य होतं। महेश हाताला मेहंदी लावून टेरेसवर झोपला होता। बाजूला असलेल्या हिटरची गरम पाण्याची टाकी अचानक त्याच्या अंगावर पलटली। त्यात तो 65% भाजला। कुटुंबियांनी त्याला तात्काळ महेशला रुग्णालयात दाखल केलं। तब्बल 9 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली। त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, पण अखेर घटनेच्या 9व्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली। त्याच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे। साखरपुड्यासाठी आलेले पाहुणेही घरातच होते। साखरपुड्यास जाणाऱ्या नातेवाईकांना नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नियतीने आणली। संसाराच्या वेलावर पदार्पण करण्याआधीच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली अन संसार थाटण्याचं स्वप्न आणि प्रेमाची ती कहाणी अधुरीच राहिली। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेने दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडालेले आहे।